लिव्हिंग सोबर, सोब्रायटी आणि व्यसनमुक्त जीवन जगणे ही एक लाईफस्टाईल आहे. ही प्रत्येक माणसाची चॉईस असली पाहिजे. हे तिन्ही गोष्टी किंवा सोब्रायटी कुठल्याही पद्धतीने मजबुरीमध्ये साध्य होत नाही. ज्या वेळेला आपण व्यसनमुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा धोक्याचे दिवस, धोक्याचे क्षण, धोक्याची लोक टाळावी लागतात. तर अशा वेळेला आपल्याला कामी येतो रिलॅप्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम. रिलॅप्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम याचा अर्थ व्यसनमुक्त जीवनासाठी ज्या काही खबरदारी घ्यायची असते त्या खबरदारीच्या विषयी आपण आज बोलणार आहोत. तर त्याच्यातला पहिला मुद्दा जो खूप महत्त्वाचा आहे, ज्याला आपण असर्टिव्हनेस असं म्हणतो. असर्टिव्हनेस याचा अर्थ ठामपणाची भूमिका. आपल्याला आपण जे काही विचार करतोय आपल्या व्यसनमुक्त जीवनासाठी त्यावर ठाम असणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की मला व्यसनमुक्त राहायचंय पण ते काही कारणास्तव मजबुरीने मी हे व्यसनमुक्त जीवन जगतोय, अशा पद्धतीचा एक भाव जर त्या व्यक्तीमध्ये येत असेल तर ते फार काळ ती सोब्रायटी टिकत नाही. तर त्यासाठी असर्टिव्ह राहणं, आपल्या भूमिकेवर ठाम राहणं, आपण ज्या काही चॉईसेस केलेल्या आहेत त्याविषयी असर्टिव्ह राहणं, ठाम राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काही गोष्टींची खूप महत्त्वाची मदत होते. असर्टिव्ह राहिल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा एखादी परिस्थिती समजा अशी निर्माण झाली की ज्या वेळेला आपला कल व्यसनाकडे जातोय किंवा आपल्या अशा मित्रांबरोबर सोबत आहे जे मित्र मला माझ्या सोब्रायटीपासून मला खाली पाडू शकतात किंवा मला पुन्हा एकदा व्यसनाकडे वळण्यासाठी मजबूर करू शकतात. अशा वेळेला आपल्याला आपला असर्टिव्हनेस, आपले ठाम विचार, आपल्या ठामपणा आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे असर्टिव्हनेसचं महत्त्व अधिक प्रमाणात वाढतं ज्या वेळेला व्यसनमुक्त जीवन माणूस जगायला सुरुवात करतोय. तर काही फायदे आहेत जे असर्टिव्हनेस असल्यामुळे, की आपल्याला नकार देण्याची ताकद आपल्या असर्टिव्हनेसमुळे मिळते. बऱ्याचदा ज्या वेळेला बघितलं गेलंय की ज्या वेळेला एखादा माणूस व्यसनमुक्त राहण्याचा प्रयत्न करतो, एक दोन दिवस झाल्यानंतर, 3 दिवस झाल्यानंतर किंवा एक आठवडा झाल्यानंतर त्याला त्याचे मित्र ज्या वेळेला त्याला भेटतात त्यावेळेला त्यांच्याकडनं ते ऑफर करतात जी फ्रीमध्ये असते. पण ॲक्च्युली त्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या दारूमध्ये किंवा त्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या कुठल्याही सबस्टन्समध्ये आपल्याला पुढे होणारा आपलं नुकसान हे ठामपणे दिसलं पाहिजे आपल्याला आणि त्या गोष्टीला आपल्याला नकार देता आला पाहिजे. तर असर्टिव्हनेस आपल्यामध्ये आणल्यानंतर आपल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्यामध्ये डेव्हलप होते, ती म्हणजे आपण त्या गोष्टीला नकार द्यायला लागतो. स्वतःच्या भावना, स्वतःच्या गरजा प्रत्येक वेळेला आपण बऱ्याच वेळा व्यसनाधीन व्यक्ती जो आहे तो बऱ्याच वेळा दबत जगत असतो की माझ्या गरजा पूर्ण होतील की नाही, माझ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू शकतो की नाही. पण असर्टिव्हनेस ज्या व्यक्तीमध्ये ऑलरेडी त्याने इनबिल्ट तयार केलेला आहे किंवा त्या पद्धतीची भूमिका तो घ्यायला शिकलेला आहे, त्या व्यक्तीला आपल्या भावना आणि आपल्या गरजा योग्य शब्दात मांडताही येतात आणि त्या वेळच्या वेळी पूर्णही करून घेता येतात. वेळप्रसंगी आपल्याला आपल्या मित्रांपासून, आपल्या समाजापासून किंवा जे काही व्यसनाकडे घेऊन जाणारं जे काही वातावरण आहे त्या वातावरणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही बाउंड्रीज आखण्यासाठी सुद्धा या असर्टिव्हनेसचा आपल्याला खूप उपयोग होतो. त्यानंतर ज्या वेळेला आपण अशा पद्धतीच्या भूमिकेवर चालतोय त्यावेळेला हळूहळू आपल्याला या जीवनाचा आनंद मिळायला लागतो, सोबर जगण्याचा आनंद मिळायला लागतो. हळूहळू ज्या वेळेला बघायला लागतो की मी जेव्हा दारू पित नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाहीये त्यावेळेला समाजाकडनं, नातेवाईकाकडनं ॲप्रिसिएशन मिळायला लागतं आणि या ॲप्रिसिएशनमुळे आपल्याला आपला आत्मसन्मान पुन्हा एकदा डेव्हलप व्हायला लागतो, आत्मसन्मान वाढायला लागतो. आणि ज्या वेळेला हा आत्मसन्मान वाढतो त्यावेळेला अधिकाधिक बळकटीने आपण व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. तर ज्या वेळेला आपण ह्या असर्टिव्हनेस ह्या भूमिकेचं जेव्हा आपल्यामध्ये अनुकरण करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटचा फायदा आहे तो म्हणजे रिलॅप्स प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला पुन्हा आपली गाडी गडगडण्यापासून वाचवण्यासाठी या असर्टिव्हनेसचा फायदा होतो. तर मी हे 5 पॉईंट जे आहेत असर्टिव्हनेसचे जे फायदे आहेत ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आपल्यामध्ये व्यसनाला नकार देण्याची ताकद आपल्यामध्ये वाढते. स्वतःच्या भावना आणि स्वतःच्या गरजा योग्य शब्दात, योग्य व्यक्तीपुढे आपल्याला व्यक्त करता येतात. आपल्याला स्वतःच्या बाउंड्रीज व्यवस्थितरित्या आखता येतात जेणेकरून कुठल्याही इतर लोकांकडनं आपल्या बाउंड्रीज क्रॉस करून आपल्या सोब्रायटीवर कुठे ना कुठे घाला होऊ नये यासाठी आपल्याला
या बाउंड्रीजची मदत होते. स्वतःचा आत्मसन्मान वाढतो, चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा म्हणजे रिलॅप्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम. जो रिलॅप्स आपली जी टाळायचा आहे, जो आपण एकदा का त्या व्यसनाच्या त्या घोटाला बळी पडलो तर पुढे होणारी जी अधोगती आहे, पुढे होणारा जो नुकसान आहे, त्यापासून आपल्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, ज्याला आपण रिलॅप्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम असं आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होण्यासाठी आम्ही जनरली आमच्याकडे जे सगळे मित्र जे दाखल होतात त्या लोकांना आम्ही जनरली हाऊ प्रोग्रामचा सल्ला देतो. हाऊ म्हणजे HOW. हाऊ म्हणजे ऑनेस्टी, O म्हणजे ओपन माइंडनेस आणि W म्हणजे विलिंगनेस. प्रामाणिकता, मन मोकळेपणा आणि आपली इच्छाशक्ती, या तिन्ही गोष्टींच्या बळकटीच्या जोरावर आपण एक एक टप्पा व्यसनमुक्तीचा आपण पार करत आपल्या जीवनाला एक शेप देऊ शकतो, एक रूपांतर देऊ शकतो. असर्टिव्हनेस हा फक्त आणि फक्त व्यसनाधीन लोकांसाठी मर्यादित आहे अशातला भाग नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपलं व्यक्तिमत्व घडवत असताना आपल्यामध्ये ठामपणा असणं आवश्यक आहे. जर आपल्याला एखादा व्यक्ती समोरून आपल्याला नको असलेली गोष्ट ऑफर करतो आहे आणि आपल्यासाठी ती हानिकारक आहे, तर त्या व्यक्तीला नाही म्हणता येणं हा एक आपल्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. त्यामुळे हा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा असं बघितलं गेलेलं आहे की आपल्याला व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हा असर्टिव्हनेस अजिबात नसतो. कारण त्यांना आत्ता जर मी नाही म्हणलो तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला मला गरज लागेल त्यावेळेला मग मला मदत कोण करेल, अशा कॅल्क्युलेशनमध्ये तो अडकल्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी थोडं शक्य होत नाही. बऱ्याचदा असं होतं की थोडीशी घे, थोडीशी आज माझ्यातर्फे घे, तर त्यावेळेला त्याला उत्तर देत असताना त्याच्याकडनं हे ठामपणे उत्तर दिलं गेलं पाहिजे की माझं सध्या पुनर्वसनाचा कार्यक्रम चालू आहे किंवा आपण दोघे मित्र आहोत, हे व्यसनासाठी मित्र नाही आहोत. तर मी तुला माझा हितचिंतक समजतो, तर माझ्या व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये, व्यसनमुक्तीच्या प्रवासामध्ये तू मला मदत करणारा एक व्यक्ती म्हणून राहा. माझ्या सोब्रायटीला पुन्हा माझी सोब्रायटी गडगडेल यासाठी प्रयत्न करू नको. अशा प्रकारे स्पष्ट शब्दात आपल्याला त्याला सांगून आपल्या व्यसनमुक्तीची गाडी जी काही रुळावरनं घसरायची चान्सेस आहेत ते पुन्हा ट्रॅकवर आणता येतात. व्यसनमुक्ती ही एक म्हणजे असर्टिव्हनेस हा एक व्यसनमुक्तीचा आधार आहे. ती व्यक्तीला निर्णय क्षमता, आत्मसन्मान, परिस्थिती हाताळण्याची ताकद देते. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये असर्टिव्हनेस ट्रेनिंग खूप आवश्यक मानलं जातं. आम्ही त्या जनरली जे काही सेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी घेतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही जनरली सगळ्या आमच्याकडे येणाऱ्या लोकांना सांगतो. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक टप्पा करत, या सगळ्या गोष्टी करत आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टींवर, पैलूंवर जेव्हा लक्ष टाकतोय त्यावेळेला हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न हा आहे की एखाद्या व्यक्तीला या व्यसना संदर्भातले छोटे छोटे धागेदोरे जे आहेत ते व्यवस्थितरित्या समजावेत आणि त्याला त्या पद्धतीने त्या परिस्थितीला हाताळता यावं. आणि हे हाताळत असताना बऱ्याचदा माणसाची गडबड होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजत नाही की कशा प्रकारे हँडल करायचं आणि कशा प्रकारे या सिच्युएशनमधनं बाहेर पडायचंय. तर त्यावेळेला अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो किंवा त्या व्यक्तीला मदत ती पोहोचवू शकतो. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना नेहमीच प्रयत्न करतो की असे छोटे छोटे जे विषय आहेत जे एखाद्या व्यसनमुक्त जीवनासाठी प्रवृत्त करू शकतील असे जे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर हे माझे प्रयत्न आवडत असतील तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची मदत करा. धन्यवाद.